पंढरी म्हणतात. मग या सगळ्या पंढरी या जंबू नावाच्या द्वीपामध्ये आहे. मग जगद्गुरु तुकोबर आहे, तुमचा विठोबा कोणत्या पंढरपुरामध्ये आहे आणि कोणतं पंढरपूर तुम्ही आम्हाला पाहायचं सांगतात. तेव्हा जगद्गुरु तुकोबरांनी त्याही प्रश्नाचं उत्तर दिलं, बाबा भीमातिरेक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. जे भीमेच्या तीरावर आहे, चंद्रभागेच्या तीरावर आहे ते पंढरपूर पहा आणि त्या पंढरपुरामध्ये माझा विठोबा आहे. विठ्ठल 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 हो, जगद्गुरु तुकोबर आहे. ज्या पंढरपुरामध्ये तो पांडुरंग परमात्मा आहे तो तुमचा आहे, तुम्ही त्याला माझं म्हटलेलं आहे. मग त्या विठोबामध्ये काय आहे महाराज? विठोबा शब्द हा विद धातूपासून निर्माण झाला. विद धातूपासून विठोबा शब्द निर्माण झाला. विद धातूपासून विद्वान शब्द निर्माण झाला आणि विद धातूपासून वेद शब्द निर्माण झाला. मग विद धातूपासून वेद शब्द निर्माण झाला, विद धातूपासून विद्वान शब्द निर्माण झाला आणि विद धातूपासून विठोबा शब्द निर्माण झाला. म्हणजे विठोबा शब्दामध्ये विद धातू आहे. वि म्हणजे विद्वान आणि ठो म्हणजे ठोंब्या. ठोंब्या म्हणजे अज्ञानी. जो विद्वान आहे आणि जो अज्ञानी आहे, विद्वानाचा आणि अज्ञानाचा जो स्वीकार करतात त्याला म्हणतात विठोबा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगाचे भक्त विद्वानही आहे महाराज आणि पांडुरंगाचे भक्त अज्ञानी देखील आहे. विद्वान भक्ताचा जो स्वीकार करतो आणि अज्ञानी भक्ताचा जो स्वीकार करतो त्याला विठोबा म्हणतात. मग तुम्ही म्हणाल महाराज विठोबाचे असणारे विद्वान भक्त कोण? तर माऊली ज्ञानोबराय सारखे असणारे पांडुरंगाचे विद्वान भक्त आहे महाराज. माऊली ज्ञानोबरायांच्या विद्वत्तेचं दर्शन आपल्याला माऊली ज्ञानोबरायाच्या वाङ्मयामधून होतं. मग माऊली ज्ञानोबरांची विद्वत्ता बघा तुम्ही. तिथं तुकाराम महाराजांनी म्हणावं, मज पामराय काय थोरपण पायाची वान पायीच बरी. जगद्गुरु तुकोबराय संतांनी माऊली ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना ब्रह्मादिक जेते तुम्हा ओळंगणे इतर तुळणे काय पुढे. ज्ञानाच्या सागरा हो ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ईश्वरा सख्या माझ्या ईश्वरा सख्या माझ्या ईश्वरा सख्या माझ्या ईश्वरा हो ज्ञानाच्या सागरा ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या ईश्वरा सख्या माझ्या ईश्वरा सख्या माझ्या ईश्वरा. ज्ञानाचे सागर आहे महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञान देव तुम्हायसे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे नेनो युक्तीची खोली म्हणून ठेविली पायी डोई. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांच्या सिद्धांताची खोली मला कळत नाही म्हणून ठेविली पायी डोई. नोहे नोहे ज्ञानेश्वर महाराज कळत नाही म्हणून ठेविली पायी डोई. मग ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचे सागर आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचे राजे आहे आणि असे असणारे ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या असणारी विद्वत्ता योगीराज चांगदेव महाराजांना देखील कळू नये. मग योगीराज चांगदेव महाराज सामान्य आहे का? ज्यांनी 14 वेळेस काळाला परत पाठवलं महाराज आणि 1400 वर्षे ज्यांनी या मृत्यू लोकामध्ये जीवन व्यतीत केलं, जे योगामध्ये निष्णात आहे, ज्यांना 64 विद्या आणि 64 कला ज्यांना प्राप्त झालेल्या आहे, असे असणारे योगीराज चांगदेव महाराज. आणि त्या चांगदेव महाराजांनी कोरं पत्र माऊली ज्ञानोबरायांना पाठवलं. त्या कोऱ्या पत्रावर माऊली ज्ञानोबरायांनी 65 ओव्या लिहिल्या महाराज. त्याला आपण चांगदेव 65 म्हणतो. आणि त्या 65 ओव्या जेव्हा चांगदेव महाराजांनी पाहिल्या तर त्या चांगदेव महाराजांना त्या 65 ओव्याचा अर्थ कळत नाहीये. त्यांच्या बुद्धीचा रिघावा त्या ठिकाणी होत नाहीये. तेव्हा योगीराज चांगदेव महाराजांनी वाघावर बसून माऊली ज्ञानोबरायांना भेटण्याकरता गेले. कारण
65 ओव्यांचा अर्थ कळत नाही महाराज. मग योगीराज चांगदेव महाराजांसारख्या महापुरुषाला ज्ञानेश्वरी महाराजांची भाषा कळू नये तिथं आपल्या बुद्धीचा काय रिगावा लागेल. विठ्ठल 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 ज्ञानेश्वरी महाराज कळते का आपल्याला? ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे? एक सिद्धांत पटवण्याकरता जिथं 4-4, 5-5 दृष्टांत दिले जातात त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात महाराज. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल. माऊली ज्ञानोबाराने एक सिद्धांत सांगण्याकरता 4 दृष्टांत दिले. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखासी आरामो की भ्रांतीसी कामो विषयावरी. माऊली ज्ञानोबाराला सांगायचं आहे तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखासी आरामो. जो हृदयामध्ये जीवात्मा आहे तो राम आहे आणि तो सर्व सुखाचा आरामो आहे. मग हृदयामधला राम आपल्याला का ओळखत नाही तर विषयाच्या भ्रांतीमुळे ते कळत नाही. कशाप्रमाणे? महू मृगजळ देखो निडोळा थुंकीजे अमृताचा गिळीता गळाळा तोडीला परिसो बांधिला गळा शुक्ती का लाभे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात बहुमृगजळ देखो निडोळा थुंकीजे अमृताचा गिळीता गळाळा. एखाद्याला तहान लागलेली असावी आणि तहान लागल्यानंतर त्याच्याकडे अमृताने भरलेला कुंभ असावा आणि अमृताच्या कुंभामधला एक घोट त्याने प्राशन केला असावा आणि तेवढ्यामध्ये त्याला मृगजळ दिसावं. त्याने मृगजळ बघितल्यानंतर मुखामधला अमृताचा घोट त्याने जसा टाकून द्यावा आणि मृगजळाच्या पाठीमागे धावावं. का? कारण अमृताबद्दलचे असणारं ज्ञान त्याला नाहीये. अमृताबद्दलचं असणाऱ्या ज्ञानाची भ्रांती आहे म्हणून तो अमृताचा घोट खाली टाकतो आणि मृगजळाच्या पाठीमागे धावतो. कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे हृदयामध्ये जीवात्मा आहे पण विषयाच्या भ्रांतीमुळे त्याचं दर्शन होत नाही महाराज. तिसरं उदाहरण दिलं माऊली ज्ञानोबरायांनी. पाहे पादुद पवित्रानी गोड पासे तोचेची पद्रा आड परिते अभिरुणी गोचीड अशुद्ध काय निघती. माऊली ज्ञानोबराय म्हणतात गाईच्या स्तनाजवळ गोचीड असतो परंतु त्या गोचीड अमृता समान असणारं दूध सेवन करत नाही तर तो रक्त सेवन करतो महाराज. मग रक्त सेवन तो करतो दूध सेवन करत नाही कारण त्याला दुधाचं ज्ञान नाहीये. दुधाविषयाच्या ज्ञानाची त्याच्या अंतःकरणामध्ये भ्रांती आहे म्हणून तो दूध न सेवन करता रक्त सेवन करतो. ज्याप्रमाणे आपलं झालं आपल्या अंतःकरणामध्ये विषयाची भ्रांती असल्यामुळे आपल्या हृदयामधला राम कळत नाही महाराज. आणि चौथं उदाहरण माऊली ज्ञानोबरायांनी दिलं. का कमल कंदाने दुर्धरी नांदनू कैकेची घरी परी परागू सेविजे भ्रमरे जवळे चिखलोची उरे. ज्याप्रमाणे कमळ आणि बेंडू कुठं असतं? चिखलामध्ये असतं महाराज. का कमल कंद आणि दरदुरी. दरदुरी शब्दाचा अर्थ आहे बेंडूक. कमल कंद कमळाचं बूड आणि बेंडूक हे चिखलामध्ये असतं. परंतु महाराज त्या बेंडकाला कमळामधल्या असणाऱ्या मकरंदाचं ज्ञान नाहीये. त्याच्या ज्ञानाविषयाची अंतःकरणामध्ये भ्रांती आहे आणि म्हणून त्या कमळाचं मकरंदाचं ज्ञान नसल्यामुळे जवळ असूनही ते मकरंद सेवन करत नाही तर मकरंद सेवन करतात भ्रमण. ज्याप्रमाणे हृदयामध्ये जीवात्मा रूपी राम आहे तो सर्व विषयाचा आरामू आहे पण विषयाच्या भ्रांतीमुळे तो कळत नाही महाराज. मग एक सिद्धांत पटण्याकरता जिथं 4 दृष्टांत जिथं दिल्या जातात ती माऊली ज्ञानोबरायांची भाषा आपल्याला कशी कळेल महाराज. विठ्ठल विठ्ठल हो माऊली ज्ञानोबराय कळणं सोपं नाही. माऊली ज्ञानोबरायचं वाङ्मय कळणं सोपं नाही. माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी सोडा. ज्ञानोबरायांचे 2-3 प्रमाण मी तुम्हाला सांगेल त्याचा तुम्हाला अर्थ मला सांगायचा आहे बरं का. पती जन्मला माझे उदरी मी झाले तयाची नोवरी. काय अर्थ याचा? माऊली ज्ञानोबराय म्हणतात पती जन्मला माझे उदरी आणि मी झाले तयाची नोवरी. जर पती ला जन्माला घालणारी ती पत्नी होईल का? ती कोण होईल? आई होईल. आणि मग आई कशी काय नवरी होईल? पती जन्मला माझे उदरी मी झाले तयाची नोवरी. मुंगी उडाली आकाशी तिने गिळली सूर्याशी थोर नवलावो झाला वांजे पुत्र प्रसवला. छोटीशी मुंगी तिला पंख फुटले ती सूर्याकडे गेली उडत आणि सूर्याला गिळंकृत केलं. शक्य आहे का या गोष्टी?
वांझे पुत्र प्रसवला थोर नवला वो झाला. ज्या स्त्रीला पुत्र झाला ती वांझ असते का? महाराज काय भाषा कळते, डोंबलं कळतं ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर महाराजची भाषा. ज्ञानेश्वर महाराज कळणं सोपं नाही ना महाराज. हेही सोडा, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी सोडा, चांगदेव 65 सोडा, अमृत अनुभव सोडा, ज्ञानेश्वर महाराजांचा असणारा गाथा सोडा, पण हरिपाठ जवळपास सगळ्यांच्या, उभे असलेल्यांपैकी जवळपास सगळ्यांच्या हरिपाठ पाठ आहे. आणि खाली बस एकाच्या नाही, घराघराईत पाठ आहे म्हणून हरिपाठ जवळपास आपल्याला सर्वांना पाठ आहेत असं गराईत धरतो. मला सांगा हरिपाठाचे अभंग किती आहे? किती? हरिपाठाचे अभंग माऊली ज्ञानोबरायांचे 27 आहे आणि तुकोबरायांचा एक 28 अभंगाचा हरिपाठ आहे. मी तुम्हाला इथं माऊली ज्ञानोबरायांचे 27 अभंगही सांगत नाहीये. एक अभंग झाला महाराज, 4 कडव्यांचा एक अभंग झाला आणि एक कडवं 2 टोकाचं झालं. मी तुम्हाला एक अभंगही विचारित नाही, एक कडवं देखील पूर्ण विचारित नाही. एक असणार कडवं निर्माण होताना 2 टोकं झाली, तर त्या 2 टोकापैकी एक टोक मी तुम्हाला विचारतो, त्याचं उत्तर मला द्या. 7 5 3 दशकांचा मेळा. पुट म्हणूच नका, एवढंच सांगा मला. 7 5 3 दशकांचा मेळा. काय अर्थ या झाला? काय आहे महाराज? 7 म्हणजे काय? इथं माऊली ज्ञानोबराय 1 2 शिकवत नाहीये. इथं 7 म्हणजे काय, 5 म्हणजे काय, 3 म्हणजे काय, दशकांचा म्हणजे काय आणि मेळा म्हणजे काय? माऊली ज्ञानोबराय एका अभंगाच्या एका टोकामध्ये पूर्ण कडवई नाहीये, एका टोकामध्ये शब्द आहे 5 महाराज. 5 7 3 दशकांचा आणि मेळा 5च शब्द आहे. मग 7 म्हणजे काय, 5 म्हणजे काय, 3 म्हणजे काय, 10 म्हणजे काय आणि मेळा म्हणजे काय? ऐका. 7 म्हणजे सप्तधातू, 5 म्हणजे पंचमहाभूत, 3 म्हणजे सत्व रज तम हे 3 गुण. दशकांचा मेळा म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय मिळून झाले 10. मेळा म्हणजे समूह, एवढ्यांचा समूह म्हणजे हा नरदेव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, एका अभंगाच्या एका टोकाच्या एका टोकामध्ये माऊली ज्ञानोबराय जर संपूर्ण नरदेहाचं वर्णन करतात, तर या 28 या 27 अभंगामध्ये माऊली ज्ञानोबराय काय सांगतील महाराज? ही माऊली ज्ञानोबरायांची असणारी विद्वत्ता आहे. माऊली ज्ञानोबरायांचं वाङ्मय का कळत नाही, त्या वाङ्मयामध्ये आपल्या बुद्धीचा रिघावा का होत नाही? तर माऊली ज्ञानोबरायांचं वाङ्मय निर्माण झालं महाराज. माऊली ज्ञानोबरायाजवळ बुद्धियोग आहे आणि तुमच्या आमच्या जवळ बुद्धी आहे. संतांजवळ बुद्धी आहे आणि तुमच्या आमच्या जवळ बुद्धी. संतांजवळ बुद्धियोग आणि तुमच्या आमच्या जवळ बुद्धी, आणि या बुद्धीचा रिघावा बुद्धियोगामध्ये होत नाही ना महाराज. म्हणून गुरुवर्य म्हणतं, सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांनी असं बोलायला नको होतं. ते बुद्धियोगातून बोलले आणि तुमच्या आमच्या बुद्धीचा रिघावा लागत नाही, म्हणून असं बोलायला नको होतं. विठ्ठल विठ्ठल. हो, संतांची भाषा ही बुद्धियोगातली आहे आणि बुद्धियोग भगवान परमात्मा त्याला देतात महाराज. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत शमाम नित्यम तुष्टंती च रमंती च. भगवान 10व्या अध्यायामध्ये सांगतात, जो मच्चित्त झाला, जो मद्गत प्राण झाला, बोधयंत परस्परम, त्याला मी देतो. काय देतो? बुद्धियोग देतो महाराज. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगम तम येन मामुपयांति ते. भगवान सांगतात अर्जुना, त्याला बुद्धियोग देतो. कुणाला? तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम, जो मला प्रीतिपूर्वक भजतो, प्रेमपूर्वक भजतो, जो मच्चित्त होतो, मद्गत प्राण होतो, त्याला बुद्धियोग देतो. आणि बुद्धियोगातून निघालेला शब्द ती आहे ज्ञानेश्वरी, ते आहे संतांचं वाङ्मय, आणि म्हणून आपल्या बुद्धीचा रिघावा तिथं लागत नाही. ही माऊली ज्ञानोबरायांची असणारी विद्वत्ता आहे आणि असे असणारे विद्वान भक्त विठोबाजे आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, त्याच विठोबाचे भक्त अज्ञानी देखील आहे महाराज. जन्याबाईचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येतं. जन्याबाईजवळ कोणत्याही प्रकारचं विद्वत्ता नाहीये. जन्याबाईजवळ वेदाचं ज्ञान नाही, पुराणाचं ज्ञान नाही, शास्त्राचं ज्ञान नाहीये, कोणत्याही प्रकारचं भक्ती करण्याचं ज्ञान नाहीये. पण त्या जन्याबाई करता पांडुरंग परमात्मा गोऱ्या वेचू लागतो महाराज. त्या जन्याबाई करता पांडुरंग परमात्म्याने झाड लोट करी जने केर भरे चक्रपाने.
त्या पांडुरंग परमात्म्याने जण्याबाईला दळणदळू लागावं. ज्या माऊली ज्ञानोबरांची भिंत ज्या पांडुरंगाने स्वतःच्या अंगाने ओढली, तोच पांडुरंग इकडे जण्याबाईला दळणदळू लागतो. महाराज सुंदर माझे जाते ग फिरते भोवतुके, गोव्या गाऊ कौतुके तुझे रे बा विठ्ठला, गोव्या गाऊ कौतुके तुझे रे बा विठ्ठला. जाते ग फिरते बहुके, गोव्या गाऊ कौतुके तुझे रे बा विठ्ठला, गोव्या गाऊ कौतुके तुझे रे बा विठ्ठला. शिवतोनी कुंटे गे प्रपंचाचे नेते, लावणी पाची बोटे घे तू ये रे बा विठ्ठला, लावणी पाची बोटे घे तू ये रे बा विठ्ठला, लावणी पाची बोटे घे तू ये रे बा विठ्ठला. जण्याबाईला देवाने दळू लागलं. महाराज जोन्याबाईसाठी तो पांडुरंग परमात्मा जण्याबाईचे काम करतोय. जण्याबाईच्या या भक्तीचा डांगोरा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अखंड हिंदुस्थानमध्ये जण्याबाईच्या भक्तीचा डांगोरा पिटला गेला. उत्तर हिंदुस्थानामध्ये राहणारे कबीर महाराज, त्यांना जण्याबाईच्या भक्तीचा महिमा कळाला आणि कबीर महाराज जण्याबाईला भेटण्याकरता महाराज पंढरपूरच्या दिशेने निघाले. कबीर महाराज मजल दर मजल करत महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामधून पंढरपूरला आले. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, चंद्रभागेचं स्थान घेतलं, पुंडलिकरायाची भेट झाली आणि महाराज पंढरपूरच्या असणाऱ्या रहिवाशांनी कबीर महाराजांना विचारलं, पंढरपुरामध्ये जण्याबाई कोण आहे? तेव्हा कबीर महाराजांना उत्तर दिलं, जण्याबाई नामदेव महाराजांचं असणारं दास्यत्व जिने पत्करलेलं आहे. जण्याबाई त्या असणाऱ्या नामदेव महाराजांच्या कुटुंबाची सेवा त्या ठिकाणी जण्याबाई करते. महाराज मग नामदेव महाराजांचा वाडा सांगितलं, गोपाळपुऱ्याला नामदेव महाराजांचा वाडा आहे. कबीर महाराज गोपाळपुऱ्याला गेले. महाराज नामदेव महाराजांच्या वाड्याची कडी वाजवली आणि दामोजी पंतांनी महाराज दाराची कडी उघडली गेली. सांगितलं, कोण? मी कबीरजी आहे, उत्तर हिंदुस्थानामधून आलोय, जण्याबाईची भेट घ्यायची आहे, कुठं आहे जणी? तेव्हा दामोजी पंतांनी सांगितलं की जण्याबाई गेली गोऱ्या वेचायला. कुठं गेली? चंद्रभागेच्या किनाऱ्यावर गेली. आणि महाराज कबीर महाराज त्या ठिकाणी चंद्रभागेच्या किनाऱ्यावर गेले तर पाहतात त्या ठिकाणी जण्याबाई एका स्त्री संगे भांडत आहे. एका सामान्य स्त्री बरोबर, एका सामान्य स्त्री सारखी आणि सामान्य पदार्थाकरता भांडते. गोऱ्यासाठी भांडताना जण्याबाईला कबीर महाराजांनी पाहिलं. ही जण्याबाई, हिला देवाने दळू लागावं, हिला जण्याबाईने गोऱ्या वेचू लागाव्या, हिला या असणाऱ्या जण्याबाईला देवाने केर भरू लागावं. आणि ही जण्याबाई इथं गोऱ्यासाठी भांडते, हिच्याकडे कुठली भक्ती, कुठलं ज्ञान? आणि त्या ठिकाणी महाराज कबीर महाराजांना विचारलं, जण्याबाई कोण? सांगितलं, त्या दोघी भांडताना त्याच्यापैकी एक जण्याबाई आहे. कबीर महाराज त्या दोन स्त्रिया जवळ गेले आणि सांगितलं, तुमच्यापैकी जण्याबाई कोण? तेव्हा जण्याबाईने सांगितलं, कबीर महाराज बरं झालं तुम्ही आलात. या असणाऱ्या स्त्रीने माझ्या गोऱ्या चोरलेल्या आहे, एवढ्या गोऱ्या मला माझ्या मिळून द्या, परत करून द्या. तेव्हा कबीर महाराजांनी सांगितलं, जण्याबाई गोऱ्या कशा ओळखायच्या? गोऱ्या सगळ्या सारख्याच आहे. तेव्हा जण्याबाईने सांगितलं, महाराज कबीर महाराज ज्या गोरीमधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतो ना, ती गोरी माझी. तेव्हा त्या ठिकाणी कबीर महाराजांनी गोरी उचलली, कानाला लावली आणि कानाला लावल्यानंतर गोरीमधून विठ्ठल 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 ध्वनी आला. महाराज आणि जण्याबाईचे चरण कमल कबीर महाराजांनी धरले. महाराज उत्तर हिंदुस्थानातून आलेले कबीरजी जण्याबाईला लोटांगण घालतात. अरे जिच्या गोऱ्या विठ्ठल म्हणावा अशी जिची भक्ती आहे, मग सांगा मला तुम्ही त्या जण्याबाई जवळ कोणती विद्वत्ता आहे, कोणतं ज्ञान आहे? तरी देव तिला गोऱ्या वेचू लागतो आणि तिच्या गोऱ्या विठ्ठल म्हणतात. मग जण्याबाई सारखी असणारी अज्ञानी भक्त आणि ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांसारखी विद्वान भक्त ज्या विठोबाचे आहे त्याला म्हणतात विठोबा. आणि तो माझा आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, कसा आहे त्याचं प्रेम, कसा आहे त्याचा भाव, तर प्रथम चरणामध्ये माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव,
भाव आपणाची देव होय गोर आपणाची देव होय गोर बलिये देवा बलिये वाचना बलिये देवा वाचना आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु बलिये देवा गुरुवाचा बलिये देवा गुरुवाचा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु जगद्गुरु तुकोबरा म्हणतात माझ्या पांडुरंगाचा असणारा प्रेम आणि भाव कसा आहे तर आपणाचे देव होय गुरु मग तो देवही होतो महाराज आणि तो गुरुही होतो मग देव कुणा करता आणि गुरु कुणा करता होतो आणि पांडुरंग परमात्मा ही जी देवता आहे ना महाराज ती देवता भक्तीपेक्षा कर्तव्याचं पालन करणाऱ्याच्या पाठीमागे देव उभा राहतो बरं का आपण पंढरपूरला जातोय चंद्रभागेचं स्नान करतोय पंढरीची वारी करतोय पण कदाचित आपण कधी ऐकलं का अरे हा पांडुरंग परमात्मा ज्याच्या पाठीमागे येऊन उभा राहिलाय त्या पांडुरंगाकरता ज्या पुंडलिकरायाने कधी भजन केलेलं नाहीये त्या पुंडलिकरायाने पांडुरंगाकरता यज्ञ केलेला नाहीये त्या पुंडलिकरायाने पांडुरंगाकरता कोणत्याही प्रकारचं जप तप अनुष्ठान केलेलं नाहीये त्या पुंडलिकरायाच्या पांडुरंग परमात्मा पाठीमागं उभा राहिला त्या पांडुरंगाकरता पुंडलिकरायाने कोणत्याही प्रकारचं साहस केलेलं नाहीये मग तो अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर पुंडलिकाच्या पाठीमागे का उभा राहिला महाराज भगवान परमात्मा त्याच्याच पाठीमागे उभा राहतो तो विठोबा तो पांडुरंग परमात्मा त्याच्या करताच देव होतो आणि त्याच्या करताच गुरु होतो जो कर्तव्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठ असतो कर्तव्यनिष्ठ असावं माणसाने कर्तव्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठ आपल्या कर्तव्याची आपल्याला जाणीव असावी आपल्या धर्माबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असावं जो धर्मनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ आहे त्याच्या पाठीमागे पांडुरंग आहे महाराज तुम्ही भक्ती करत असाल भजन करत असाल पण कर्तव्याचं पालन करत नसाल तर महाराज देव तुमच्या पाठीमागे उभा राहणार नाही पण जर तुम्ही कर्तव्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठ जर तुमचा चरण असेल तर पांडुरंग परमात्मा तुमच्या पाठीमागे राहील महाराज आणि म्हणून आपण भजन करतोय आपण परमार्थ करतोय आपण कथा श्रवण करतोय आपण कीर्तन श्रवण करतोय तरी आपल्याला आनंद मिळत नाही समाधान मिळत नाही सुख मिळत नाही आपल्याकडे सर्व आहे राहण्याकरता बंगला फिरण्याकरता गाडी आहे हाताखाली नोकर चाकर आहे पाची पक्वानाचं ताट सकाळ संध्याकाळ आपल्या समोर येत आहे 1.5 फुटाची गादी उशी आपल्याला झोपण्याकरता आहे सर्व काही माझ्या चमन चैन आहे महाराज पण आपल्या जवळ हा आनंद नाहीये मग आपल्या असणारा पूर्वाचा समाज बघा आपल्या आज्या पंजाकडे तुम्ही बघा तो असणारा समाज सुखी आणि समाधानी आणि आनंदी होता मिठाच्या पाण्यामध्ये भाकर चुरून खाणारा तो समाज सुखी होता आनंदी होता समाधानी होता कारण तो समाज कर्तव्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठ होता पण आपल्याकडे या सर्व असणारा भौतिक सुख असूनही त्या भौतिक सुखाचा आनंद आपल्याला घेता येत नाहीये आणि भौतिक सुखाचा आनंद आपण उपभोगत असूनही त्यापासून आपल्याला समाधान मिळत नाही कारण आपल्यामधली कर्तव्यनिष्ठता ही संपलेली आहे जेव्हा मनुष्य कर्तव्यनिष्ठ राहत नाही तेव्हा त्याला कोणत्याही प्रकारचा आनंद त्या ठिकाणी प्राप्त होत नाही महाराज म्हणून वारकरी संप्रदायाकडे पाहण्याचा जो शिकलेल्या लोकांचा दृष्टिकोन आहे जे लोक म्हणतात हा संप्रदाय आळशांचा संप्रदाय आहे कामाचा जीवर येतात म्हणून टाळ कुटीत बसतात घरी कामाचा जीवर म्हणून पंढरीच्या वारीला जायचं अरे बाबा हा वारकरी संप्रदायाकडे पाहण्याचा जो तुझा दृष्टिकोन आहे तो तुला तेव्हाच कळेल जेव्हा तू या वारकरी संप्रदायाच्या परमार्थामध्ये येशील
हा वारकरी संप्रदाय आळशाचा संप्रदाय नाहीये, हा वारकरी संप्रदाय कर्तव्यनिष्ठेचा संप्रदाय आहे. जो कर्तव्यनिष्ठ आहे विठोबा त्याच्या पाठीमागे आहे महाराज. जो कर्तव्यापासून विन्मुख झाला भगवंत त्याच्या पाठीमागे उभा राहत नाही महाराज. म्हणून मनुष्याने कर्तव्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठता असावी. आपण आपल्या कर्तव्यापासून विन्मुख झालो त्याचा परिणाम आपल्याला दुःख भोगावं लागतंय. आई आईचं कर्तव्याचं पालन करत नाही, बाप बापाचं कर्तव्याचं पालन करत नाही, मुलगा मुलाचं कर्तव्याचं पालन करत नाही, मुलगी मुलीचं कर्तव्याचं पालन करत नाही, सासू सासूचं कर्तव्याचं पालन करत नाही, सून सुनाचं कर्तव्याचं पालन करत नाही. आणि म्हणून त्याचा परिणाम आपल्याला दुःख भोगावं लागतंय महाराज. मग आपलं कर्तव्य नुसतं मुलांना सुशिक्षित बनवणं हे आपलं कर्तव्य नाहीये. आपल्या मुलांना सुशिक्षित बनवणं हे जसं आपलं कर्तव्य आहे, आपल्या मुलांना त्यांच्या पायावर उभं करणं हे आपलं कर्तव्य आहे, पण त्याच मुलाला आपल्या धर्मसंस्कृतीचं ज्ञान देणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपला संस्कार आपली संस्कृती आणि आपला धर्म आपण विसरलो त्याचा परिणाम आपल्याला दुःख भोगावा लागलं महाराज. मुलांना सुशिक्षित बनवण्यापेक्षा त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणं ही आपलं कर्तव्य आहे, ही आपली एक जबाबदारी आहे. ज्या धर्मामध्ये, ज्या कुळामध्ये, ज्या जातीमध्ये, ज्या भूमीमध्ये, ज्या देशामध्ये आपला जन्म झाला त्या सर्वच ज्ञान त्या मुलाला देणं ही आपलं कर्तव्य आहे. आणि ह्या कर्तव्यापासून विन्मुख झालो त्यामुळे मुलंही त्यांच्या कर्तव्यापासून विन्मुख झाले. आपण आपल्या कर्तव्यापासून विसरलो महाराज. याकरता मी तुम्हाला एक घडलेली असणारी कहाणी सांगेल. गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांनी त्यांच्या कीर्तनामध्ये सांगितलेले होते. श्रामपूरचा असणारा हा प्रसंग आहे. काकडी विमानतळाजवळ एक म्हसोबा महाराजांचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या असणाऱ्या वर्धमान दिनानिमित्ताने असणारे महाराजांचं कीर्तन होतं. आणि त्या कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितलेली ही गोष्ट आहे महाराज. एक असणारी स्त्री 10-15 वर्षापूर्वी तिचं विवाह झाला, लग्न झालं, ती सासरला आली आणि 10-15 वर्षानंतर त्या ठिकाणी तिला मुलगी झाली. मुलगी 6 वर्षाची झाली. मुलीचं वय 6 वर्षाचं असताना तिचे असणारे पती एक्सपायर झाले. मुलगी 6 वर्षाची आहे आणि तिचे असणारे पती एक्सपायर झाले. दसक्रिया विधी झाला, 13वा झाला. दसक्रिया विधी झाला, 13वा झाला आणि सासू सासऱ्यांनी त्या असणाऱ्या मुलीला घरातून काढून दिलं. आता 6 वर्षाची मुलगी आहे, वैधव्य जीवन आहे, पतीचा मृत्यू झालेला आहे आणि या कलियुगाच्या प्रभावामध्ये तारुण्य सांभाळणं फार कठीण आहे. आता कुठं जायचं? 6 वर्षाची मुलगी, सासू सासऱ्यांनी घराच्या बाहेर काढून दिलं, देर भायाने घराच्या बाहेर काढून दिलं. आता कुठं जायचं? तिने विचार केला आता आपल्याला माहेराला गेल्याशिवाय पर्याय नाही. 6 वर्षाची मुलगी पाटकोळी बांधली आणि ती आपल्या माहेराला निघाली महाराज. माहेराला आल्यानंतर लहानपणी तिच्या आई वडील वारून गेलेले होते. मोठ्या भाऊ आणि भाऊजाई होते. मोठा भाऊ आणि भाऊजाईने जेव्हा तिला बघितलं तेव्हा तिने देखील त्या असणाऱ्या मुलीला, त्या स्त्रीला घरामध्ये घेतलं नाही. भाऊ आणि भाऊजाई घरामध्ये घेत नाही, सासू सासऱ्यांनी घरातून हकलून दिलेला आहे. न सासऱ्याचा आधार, न सासरच्यांचा आधार, न माहेरचा आधार. आता जायचं कुठं? वैधव्य जीवन आहे आणि तारुण्य आहे, 6 वर्षाची मुलगी आहे. आता कुठं जायचं, काय करायचं हा असणारा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आहे. कोणत्याही प्रकारचा आधार आपल्याला या जगामध्ये नाहीये. परंतु त्या असणाऱ्या स्त्रीने मुलीला पाटकोळी बांधलं आणि श्रामपूरच्या असणाऱ्या रेल्वे स्टेशनवरती स्त्री उतरली महाराज. श्रामपूरच्या रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर मुलीला घेऊन ती झोपडपट्टीच्या दिशेने निघाली. झोपडपट्टीमध्ये राहू लागली. रेल्वे स्टेशनवर काही बस स्टँडवर भीक मागावं आणि त्याच्यामधून आपल्या मुलीचा उदरनिर्वाह आणि आपला उदरनिर्वाह भागावा. त्या पैशामधून काही पैसे एकत्रित केले आणि त्यामधून तिने एक प्लॉट विकत घेतला. ती प्लॉटमध्ये राहू लागली आणि कुणातरी एका जणाच्या घरी ती धुणं भांडीचं काम करू लागली. त्याच्यातून आलेला पैसा आपल्या मुलीच्या शिक्षणाकरता, आपला उदरनिर्वाह आणि असणारा आपला सर्व खर्च त्याच्यातून भागवू लागला. परंतु मुलीचं वय होत चाललेलं आहे. मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी तिच्यावर होती. मुलीच्या शिक्षणाचा खर्च आणि तिचा वैयक्तिक खर्च, स्वतःच्या उदरनिर्वाहाचा खर्च, हा खर्च वाढत गेला. मुलीचं शिक्षणाची जबाबदारी होती. मुलगी शिकत गेलेली आहे. जसं जसं तिचं शिक्षण वाढत गेलं तसा तसा खर्च वाढत गेला. आता म्हणून एका घरची भांडी धुणी करून जमणार नाही. म्हणून सकाळी एकाचं करावं, दुपारी एकाचं करावं आणि संध्याकाळी एकाचं करावं. 3-3 घराची भांडी धुणी करावी. संध्याकाळी 10 वाजता घरी यावं. घरामध्ये जे असावं ते शिजवावं, मुलीला खाऊ घालावं आणि आपणही खावं.
दिवसामागून दिवस लोटत गेले. मुलीचं वय होत गेलं. मुलगी पुण्यासारख्या सिटीमध्ये शिक्षणाकरता गेली. तिथं हॉस्टेलचा खर्च, शिक्षणाचा खर्च, मुलीचा वैयक्तिक खर्च, त्यामध्ये तिचा स्वतःचा उदरनिर्वाहाचा खर्च, आणि सिटीमध्ये राहणं सोपं नाही. म्हणून रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करावी, पैसे जमा करावे आणि आपल्या मुलीच्या शिक्षणाकरता तिने ते पैसे पुण्याला पाठवावे. मुलगी चांगली शिकली, चांगल्या पोस्टपर्यंत मुलगीचं शिक्षण पूर्ण झालं. चांगल्या प्रकारच्या एका कंपनीमध्ये मुलगीला जॉब मिळाला. महाराज चांगल्या प्रकारचं पॅकेज मिळालं. मुलगी शिकत होती, नोकरीला लागले. नोकरीला लागल्यानंतर ऑफिसमध्ये एका असणाऱ्या सुंदर मुलाबरोबर तिचं प्रेम झालं. त्याच्याबरोबर विवाह झाला. दोघांचा संसार पुण्याला त्या ठिकाणी थाटला गेला. महाराज संसाराला सुरुवात झाली. बरेचसे दिवस निघून गेले. एक दिवस आईने फोन केला, बेटा आता माझ्याच्याने माझं काही होत नाही. माझे शरीराचं सर्व कापरं होत आहे. कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही. माझी भाकर मला करता येत नाही. मार्केटमध्ये भाजीपाला मला आणता येत नाही. पायाचं थरथर होतंय. फोन केल्यानंतर मुलगी आणि जावई त्या ठिकाणी आले. महाराज मुलगी जावई आले. आईला उचललं आणि माऊली वृद्धाश्रमामध्ये शामपूरला जर आपण गेलात, जर तो असणारा पूल आहे तिथं माऊली वृद्धाश्रम आहे. त्या माऊली वृद्धाश्रमामध्ये त्या मुलीने आपल्या आईला ठेवलं. वृद्धाश्रमाची जी फी होती ती फी भरली गेली. 4-5 वर्ष लोटले गेले. 4-5 वर्षानंतर आई आजारी पडली. 5 वर्षापर्यंत मुलगी आईला भेटायला आली नाही. मॅनेजर साहेबाला बोलावलं, साहेब आता माझ्या या लोकातला प्रवास संपणार आहे. एकदा माझ्या मुलीला मला बघायचं आहे, डोळे भरून बघायचं आहे, कडकडून तिला लिंगन द्यायचं आहे, आणि या लोकातला प्रवास माझा संपणार आहे. आता मी केव्हा जाईल मला सांगता येणार नाही. मॅनेजर साहेबांनी मुलीला फोन केला. सांगितलं, ताई साहेब तुमच्या मातोश्री आजारी आहे, तुम्हाला एक वेळेस येऊन भेटून जावं लागेल. फोन केला. महाराज ताई साहेबांनी फोन उचलला आणि सांगितलं, मी मीटिंगमध्ये आहे, तुम्ही मला 5 वाजता फोन करा. 5 वाजता फोन करा म्हटल्यानंतर आईचं लक्ष सगळं घड्याळाकडे लागलं. घड्याळात 1 वाजला, घड्याळात 2 वाजला, घड्याळात 3 वाजला, घड्याळात 4 वाजले, घड्याळामध्ये 5 वाजलं आणि 5चे टोल पडल्यानंतर त्या ठिकाणी आईने सांगितलं, साहेब घड्याळाने 5चा बेल वाजवला. 5चा टोल पडला, साहेब ताईला फोन करा. मॅनेजर साहेबांनी ताईला फोन केला. महाराज सांगितलं, ताई साहेब तुमच्या मातोश्री आजारी आहे, तुम्ही एक वेळेस येऊन तुम्ही भेटून जावा. तेव्हा त्या असणाऱ्या मुलीने सांगितलं, साहेब मला येण्याकरता वेळ नाही, चांगल्या हॉस्पिटलमध्ये आईला ॲडमिट करा आणि आईचा जो खर्च असेल तो मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट पाठवून देते. मॅनेजर साहेबांनी आईला ॲडमिट केलं. महाराज हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, परंतु आईचा आजार वाढत गेला. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5व्या दिवसापासून आईने अन्न आणि पाण्याचा त्याग केला. 3रा दिवस, 8वा दिवस उजाडला आणि आईने आईची असणारी आत्मज्योत सोडून दिली. महाराज पुन्हा मॅनेजर साहेबांनी 8व्या दिवशी फोन केला, ताई साहेब आता तुम्हाला यावं लागेल, कारण तुमच्याशिवाय आईला कोणी नाही, आईशिवाय तुम्हाला कोणी नाही. आईचा अंत्यसंस्कार करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तेव्हा त्या मुलीने फोनवर साहेबाला सांगितलं, ते शब्द फार भयंकर होते. महाराज त्या मुलीने सांगितलं, साहेब मला आईचा अंत्यसंस्कार करण्याकरता वेळ नाहीये, तुम्ही आईचा अंत्यसंस्कार करा आणि आईच्या हस्ती मला कुरिअरना पाठवून द्या. महाराज 6 वर्षाची मुलगी पाटकोळी घेऊन, जिला सासरचा आधार नाही, जिला माहेरचा आधार नाही, भीक मागून तिला शिकवलं, मोठं केलं, चांगल्या प्रकारची नोकरी तिला लागली आणि तिला आईला भेटण्याकरता वेळ मिळाला नाही. तिला आईला महाराज अंत्यसंस्कार करण्याकरता वेळ नाही. ती मुलगी म्हणते की असणाऱ्या माझ्या आईच्या हस्त्या कुरिअरना पाठवून द्या. महाराज मग आईच्या हस्त्या कुरिअरना पाठवून द्या. ही प्रसंग त्या आईवर का आला, त्या आईला वृद्धाश्रमामध्ये का राहावं लागलं? तुम्ही म्हणाल महाराज आईने आईच्या कर्तव्याची पूर्णतः जबाबदारी पार पाडली, परंतु मुलीने मुलीच्या कर्तव्याची जबाबदारी पार पाडली नाही, हा मुलीचा दोष आहे. पण तुम्हाला जर मुलीचा दोष दिसत असेल, पण या ठिकाणी आईचा एक महत्वाचा दोष आहे. आईने त्या ठिकाणी मुलीला सुशिक्षित बनवण्याचा पूर्णतः प्रयासाने प्रयत्न केला, तिला तिच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न केला, पण त्या मुलीला महाराज त्या आईने हिंदू धर्म, सनातन धर्म, भागवत धर्माची शिकवण दिली नाही. या संस्कार आणि संस्कृती तिला शिकवली गेली नाही आणि त्याचा परिणाम आईला भोगावा लागलाय. महाराज आपल्या मुलांना तुम्ही नुसतं शिकवू नका, त्यांना नोकर बनवू नका, त्यांना मालक बनवा. महाराज
त्यांना संस्कार द्या, त्यांना संस्कृती द्या, आणि संस्कार संस्कृती पासून हा देश आणि धर्म वाचत असतो, ही लक्षात ठेवा. आणि म्हणून मुलांना संस्कृती आणि संस्कार असेल तर ज्या हिंदुस्थानमध्ये महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, ज्या हिंदुस्थानमध्ये महाराणा प्रताप सिंगचं राज्य, ज्या हिंदुस्थानमध्ये महाराज अहिल्यादेवी होळकर आणि महाराणी ताराबाई जन्माला आल्या, त्याच हिंदुस्थानमध्ये मुलीवर बलात्कार होत आहे. मी परधर्माला या ठिकाणी दोष देणार नाहीये, कारण मुलीवर जेव्हा बलात्कार होतोय याला पूर्णतः कारण त्या मुलीच्या आई वडील आहे. कारण त्या मुलीला जर भारतीय संस्कृती आणि संस्कार तिच्यामध्ये असलात तर ती परधर्मामध्ये जाणार नाही. नोहे नोहे महाराज, जेव्हा ती परसंस्कृतीचा जीवनामध्ये अवलंब केला जातोय तेव्हा कुठंतरी अशा गोष्टी घडल्या जातात महाराज. मग भारतीय संस्कृती, भारतीय संस्कार आहे पूर्ण अंगभर कपडे घालणं. जर अंगभर कपडे असेल तर कोणाची टाप नाही. जर आपला संस्कार आणि आपली संस्कृती आपल्या अंतःकरणामध्ये जर तेवत असेल तर परपुरुषाची नजर आपल्याकडे राहणार नाही, हे लक्षात ठेवा महाराज. म्हणून आपला संस्कार, आपली संस्कृती जर आपल्या जीवनामध्ये असेल तर आपला धर्म आणि आपला देश आपल्या ताब्यातून कधी जाणार नाही, हे लक्षात ठेवा. जो धर्म, संस्कृती, संस्कार देतो महाराज त्याच्या पाठीमागे पांडुरंग उभा राहतो. म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्यनिष्ठ माणसाने असावं. नुसता पैसा जमा करणं हे आपलं कर्तव्य नाहीये, नुसती संपत्ती कमावणं हे आपलं कर्तव्य नाहीये, नुसतं मुलांना शिकवणं हे आपलं कर्तव्य नाहीये. पण आपलं कर्तव्य हेही आहे, जर आपण वकिली क्षेत्रामध्ये काम करत असाल तर वकिली क्षेत्रामध्ये काम करत असताना नुसता पैसा कमावणं हेही त्या क्षेत्राचं काम नाहीये. जी बुद्धी, जे ज्ञान आपल्याला भगवंताने दिलेलं आहे त्या बुद्धीचा आणि त्या ज्ञानाचा उपयोग कधीतरी सत्कर्म करता करा. एखादा गरीब जर तुमच्याकडे न्यायाची भीक मागत असेल आणि तुमच्या ज्ञानाने जर त्या गरीबाला न्याय मिळत असेल तर नुसता त्याच्या फीकडे तुमचं लक्ष गेलं नाही पाहिजे. अरे त्याच्याकडे जर फी भरण्याची परिस्थिती नसेल आणि तुमच्याकडे तो न्याय मागतोय, तुमच्या ज्ञानाने त्याला न्याय मिळणार आहे तर तुम्ही त्याला ज्ञान द्या महाराज, तुमच्या ज्ञानाचं सार्थक होईल. तुम्ही जर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असाल, तुम्ही जर शिक्षक असाल आणि एखादा गरीबाचा, शेतकऱ्याचा मुलगा तुमच्याकडे आला असेल, त्याची बुद्धिमत्ता आहे, तो चांगल्या पोस्ट पर्यंत पोहोचवू शकतो, जाऊ शकतो आणि तुमच्या ज्ञानाने त्याचं जीवन, त्याचं कुटुंब हे सावरू शकतं, त्याच्या जीवनामध्ये सफलता प्राप्त होऊ शकते. पण जर त्याच्याकडे तुमच्या कॉलेजची फी भरण्याकरता त्याच्या वडिलांच्या खिशामध्ये पैसा नसेल, तेव्हा तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असाल, जेव्हा तुमच्या खिशामध्ये पैसा असेल आणि त्या मुलाकरता तुम्ही जर फी त्या ठिकाणी माफ केली किंवा ती फी भरली तर तो मुलगा जर जेव्हा शिकेल आणि एक चांगल्या पोस्टपर्यंत जाईल तर तोपर्यंत तो मुलगा तुम्हाला विसरणार नाही महाराज. म्हणून शैक्षणिक क्षेत्र असो, विकलित क्षेत्र असो किंवा डॉक्टरी क्षेत्रामध्ये असो, जेव्हा जेव्हा एखादा गरीब तुमच्याकडे येईल तेव्हा तेव्हा तुम्ही त्याला सहकार्य करा. कुठंतरी आपलं कर्तव्य, कुठंतरी ज्ञान, आणि हे ज्ञान कुठंतरी चांगल्या कामाकरता आपण खर्च करावं. ज्याच्याजवळ कर्तव्यनिष्ठता आहे महाराज त्याचा पांडुरंग परमात्मा दास आहे. विठ्ठल 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 हे झालं कर्तव्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठ असावं माणसानं. भीष्माचार्यांना बाणाच्या शय्येवर का लेटावा लागलं? कर्णासारखा असणारा बलाढ्यवीर, त्याचा असणारा रथाचा पाया हा जमिनीने गिळंकृत का केला? द्रोणाचार्यांसारखे महापुरुष त्यांचा चिरछेद का झाला? ह्याच्या पाठीमागचा इतिहास काय आहे? जेव्हा महाराज भर सभेमध्ये दुर्योधनाने दुशासनाला आदेश दिला की द्रौपदीला या सभेमध्ये घेऊन ये, आणि घेऊन आल्यानंतर जेव्हा महाराज सभेमध्ये आणल्यानंतर दुःशासनाला आदेश दिला की द्रौपदीच्या अंगावरचा वस्त्र खेचण्याकरता दुःशासन पुढे सरसावला गेला आणि द्रौपदीच्या वस्त्रावर हात घातला आणि द्रौपदीला नग्न करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या सभेमध्ये, त्याच सभेमध्ये भीष्माचार्य बसलेले होते, त्याच सभेमध्ये द्रोणाचार्य बसलेले होते, त्याच सभेमध्ये कृपाचार्य बसलेले होते, त्याच सभेमध्ये कर्ण बसलेला होता, त्याच धर्मसभेमध्ये महाराज या भारताचा, या हिंदुस्थानचा, या असणाऱ्या राष्ट्राचा सार्वभौम राजा धृतराष्ट्र त्याच सभेमध्ये बसलेला होता जिथं द्रौपदीला नग्न करण्याचा प्रयास केला गेला. मग मला सांगा, भीष्माचार्याचं चुकलं कुठं? जेव्हा भीष्माचार्यांनी स्वतःच्या धर्मापासून आणि कर्तव्यापासून भीष्माचार्य विन्मुख झाले, त्यामुळे बाणाच्या शय्येवर लेटावा लागलं महाराज. भीष्माचार्य सामान्य नाही ना. कोण आहे भीष्माचार्य? ज्या भगीरथ राजाने त्या ठिकाणी गंगेला, या मृत्यूलोकामध्ये
जड जीवाचा उद्धार करण्याकरता ज्या गंगेला आणलं त्या गंगेने भीष्माचार्याला आपल्या उदरामध्ये साठवलंय महाराज. आणि अष्टवसूपैकी वसू देवव्रत नावाचे वसू ते भीष्माचार्य आहे. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारे परशुरामजीला ज्यांनी हरवलं ते भीष्माचार्य आहे. भीष्माचार्य सामान्य नाहीये. मग भीष्माचार्याने जर दुःशासनाने जेव्हा आदेश दिला द्रौपदीला नग्न करण्याचा प्रयास त्या ठिकाणी झाला, जर हातामध्ये धनुष्य घेऊन भीष्माचार्य उभे राहिले असते तर दुर्योधनाची महाराज एक शब्द तोंडातून बोलण्याची हिंमत झाली नसती. पण भीष्माचार्याने ते केलं नाही, खाली मान घातली आणि दुर्योधनाला साथ दिल्यामुळे भीष्माचार्यांना बाणाच्या शय्येवर लेटावं लागलं. म्हणजे कर्तव्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठता संपली. दुर्योधना महाराज भीष्माचार्यांना मरावं लागलं, बाणाच्या शय्येवर लेटावं लागलंय. म्हणून माणसाने कर्तव्यनिष्ठ आणि धर्मनिष्ठ असावं. अर्जुन धर्मनिष्ठ होता. भगवंताने अर्जुनाचा रथ चालवला. धर्माच्या बाजूला युद्ध केलं अर्जुनाने. अर्जुनाच्या रथाचे घोडे दुंतले. धर्मराजाचं राज्य स्थापित करण्याकरता अर्जुनाला भगवंताने गुरु म्हणून गीता सांगितली. आणि म्हणून जो धर्माकरता लढतो ना महाराज त्याच्याकरता भगवंत सुद्धा त्याचा सहाय्यक होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये भवानी तलवार होती म्हणतात आणि ती भवानी तलवार लंडन मध्ये नेली इंग्रजांनी. पण महाराज मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये भवानीचं खड्ग होतं, भवानी तलवार होती. नोव्हे स्वतः भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामधली तलवार झाली. आता असा इतिहास आहे आणि हे खरंही आहे. मग मला तुम्ही सांगा, त्याच भवानी मातेच्या मूर्तीचे चितडे अफजल खानाने केले तेव्हा भवानी माता कुठे गेलती? ज्या पांडुरंग परमात्म्यासमोर अफजल खानाने गाय कापली तेव्हा पांडुरंग कुठा गेलता? महाराज देव हा स्वतः करता येत नाही, देव हा भक्ता करता येतोय. छत्रपती शिवाजी महाराज धर्मा करता लढले, संस्कृती करता लढले, मातृभूमी करता लढले, तर आई जगदंबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामधली तलवार झाली महाराज. आणि म्हणून जो धर्मा करता पुढे येतो देव त्याच्या पाठीमागे रक्षण करतो, सांभाळतो. तो देव होतो आणि गुरु होतो आणि त्या करता महाराज तो देह धारण करतो द्वितीय चरणामध्ये. पडिले वळणा पडिलेले भावा पुरावे वाचना पडिय देह भाव पूर्वावी वाचना पडिय देह भाव पूर्वावी वाचना पडिले देह भाव पुरावी वाचना पडिले देह भाव पुरावी वाचना पडिय देह भाव पूर्वावी वाचना पडिय देह भाव पूर्वावी वाचना पांडुरंग परमात्मा देव होतो, तो पांडुरंग परमात्मा गुरु होतो आणि तो पांडुरंग परमात्मा देह धारण करतो. महाराज पडिये देह भाव पुरावी वासना अंते ते आपणा पासी न्यावे. मग तो या मृत्यू लोकामध्ये देह धारण करतो. कुणा करता? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा तो भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये पडिये देह भाव पुरावी वासना देह धारण करतो आणि अंतकरणामधली असणारी वासना पूर्ण करतो. कोणाकरता अवतार घेतला महाराज? अंबरशी कारण धर्मरक्षभया अवतार घेसी धर्मरक्षभया अवतार घेसी धर्मरक्षभया अवतार घेसी धर्मरक्षभया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना आपुल्या पाळीसी भक्तजना हे आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरशी
गेले आपुल्या पाळीसी आपुल्या पाळीसी भक्तजन हे आपुल्या पाळीसी भक्तजन अंबऋषीसाठी जन्म सोचिये अंबऋषीसाठी जन्म सोचिये पुन्हा करत अवतार घेतला महाराज धर्मरक्षवया अवतार घेशिया फुल्या पाळशी भक्तना अंबऋषीसाठी जन्म सोसिले दुष्ट निर्दाळिले किती एक मग अंबऋषीसाठी तो भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये 10 वेळेस जन्माला आला. भगवंताचे 10 अवतार झाले. 2 जलचर, 2 भुईचर, 2 ब्राह्मण, 2 क्षत्रिय, बुद्ध आणि पुढे होणार कलंकी अवतार. हे 10 अवतार भगवंताने घेतले अंबरीश राजासाठी. मग भक्ता करता तो परमात्मा पडिये देह भाव देह धारण करतो आणि पुरवावी वासना अंतकरणामधली वासना पूर्ण करून त्या भक्ताला आपल्या धामाला घेऊन जातो. कोणाला? जो देवावर प्रेम करतो, जो देवावर भाव ठेवतो, जो देवावर विश्वास ठेवतो, जो कर्तव्याचं पालन करतो, जो धर्मनिष्ठ असतो त्याला देव पडिये देह भाव पुरावी वासना अंती ते आपणापासी न्यावे विठोबा रखुमाय. पडिये देह भाव पुरावी वासना अंती ते आपणापासी न्यावे. अंती तो आपल्या धामाला घेऊन जातो महाराज. मग अंबऋषीसाठी तो भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला. त्या अंबरीश राजाने नेमकं केलं काय? का त्याच्याकरता अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर या मृत्यू लोकामध्ये 10 वेळेस जन्माला येतो. त्या अंबरीश राजाने काय केलं तर त्या अंबरीश राजाने स्वतःच्या जीवनामध्ये केलेला नित्यनेम आणि म्हणून जीवनामध्ये नित्यनेम असेल तर तो भगवान परमात्मा सुद्धा सहाय्यक होतो महाराज. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवडी. म्हणून जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम असायला हवा. ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम त्याचा परमात्मा दास होतो. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज एक दृष्टांत सांगायचे बरं का. एका गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू होता आणि एक साधू प्रवचना करता गावात आले. गावामध्ये प्रवचन चालू असताना एक असणारा मारवाडी बाबा त्या प्रवचनामध्ये येऊन बसला आणि प्रवचन चालू असताना त्या साधूने नित्यनेम बद्दल चांगल्या प्रकारचं विवेचन त्या ठिकाणी केलं. विवेचन चालू असताना मारवाडी बाबा पाठीमागे बसलेले होते. प्रवचन संपलं, सगळे वारकरी मंडळी निघून गेले आणि तो मारवाडी बाबा त्या साधू जवळ आले आणि सांगितलं, महाराजजी सुंदर असणारा विवेचन तुम्ही नित्यनेमाबद्दल केलं, मला पटलं, पण मलाही माझ्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम करावा असा वाटतो, तेव्हा तुम्ही मला एखादा नित्यनेम सांगा. तेव्हा त्या ठिकाणी महाराज साधूने सांगितलं, बाबा तुमच्या गावामध्ये शिवालय आहे का? सांगितलं, हो महाराज शिवालय आहे. मग सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर 1 लोटाभर पाणी शिवालयामध्ये भगवान शिवाच्या डोक्यावर नेऊन घालत जा, जा हा नित्यनेम करत जा. त्या वारकरी त्या असणाऱ्या मारवाडी बाबाने सांगितलं, महाराज हा नियम माझ्याकडून होणार नाही.
मग कोणता नेम होईल सांगितलं. सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर देवघरासमोर एक असणारी माळ घेऊन रामकृष्ण हरी जप करे 108 वेळेस. सांगितलं महाराज एवढाही वेळ माझ्या जवळ नाहीये. अरे बाबा मग तुझ्याजवळ वेळ नाही तर करतो काय नियम तू? सांगितलं असा नियम मला सांगा की माझा कामही झाला पाहिजे आणि नियमही झाला पाहिजे. मग कामही झालं पाहिजे नियमही झाला पाहिजे. सांगितलं तुमचा कशाचा व्यवसाय? सांगितलं माझा दुकानदारीचा व्यवसाय आहे. अरे बाबा मग असा नियम असेल तर तूच एखादा नियम तुझ्या मनाने ठरव, पण न मोडता तो नियम पार पाडला गेला पाहिजे. तेव्हा त्या असणाऱ्या मारवाड्यांनी सांगितलं की महाराज आमच्या घरासमोर एक वारकऱ्याचं घर आहे, कुंभार बाबाचं घर आहे, आणि त्या कुंभार बाबाच्या घरा असणाऱ्या कपाळावरचा जोपर्यंत गंध पाहत नाही तोपर्यंत कामाला सुरुवात करणार नाही. आता कुंभार बाबाचं घर समोरच, दुकानचं शटर वर केल्या केल्या बरोबर कुंभार बाबाचा चेहरा दिसणार आणि गंध दिसणार. आणि त्या वारकऱ्याचा गंध बघितला की मी माझ्या कामाला सुरुवात होई करेल. आणि महाराज तो नित्यनेम त्याच्या जीवनामध्ये चालू ठेवला. 12 वर्षाचा कार्यकाल गेला. तो नियम त्याने यशस्वीरित्या पार पाडला. पण एक दिवस अचानक संक्रांतीचा सण जवळ आला आणि काही गाडगे बनवण्याकरता माती पाहिजे होती. म्हणून कुंभार बाबा सकाळी उठले, कारण ते वारकरी होते. सकाळी उठल्यानंतर स्नान करावं. स्नान केल्यानंतर 5 वाजता पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीसमोर देवघरासमोर जावं आणि त्या ठिकाणी काकडा करावी. महाराज काकडा आरती झाल्यानंतर त्या ठिकाणी पांडुरंगाची आरती झाली आणि महाराज माती आणण्याकरता कुंभार बाबा 6 वाजताच गावाच्या बाहेर पडले. कुंभार बाबा गावाच्या बाहेर पडलेले आहे, माती आणण्याकरता गेलेले कुंभार बाबा. आता हे महाशय उठले, 8 वाजता दुकानाचं शटर वर केलं, कुंभार बाबा दिसले नाही. हातामध्ये धोतर घेतलं आणि त्या असणाऱ्या कुंभार बाबाच्या घरी गेले. सांगितलं काका कुठं गेले? सांगितलं काका सकाळी 6 वाजता माती आणण्याकरता गावाच्या बाहेर गेलेले आहे. आता जर गण बघितला नाही तर आपला 12 वर्षाचा नियम मोडत येईल. आणि म्हणून हातामध्ये सोहळं घेतलं आणि ते मारवाडी बाबा महाराज गावाच्या बाहेर जिथं कुंभार बाबा माती आणण्याकरता गेले होते तिथं गेले. कुंभार बाबा माती खंदत असताना कुंभार बाबाच्या हाताला सोनाने भरलेला मोहराचा हंडा भेटला. तेवढ्यामध्ये या मारवाडी बाबाने त्या खड्ड्यामध्ये वरतून डोकावून बघितलं. डोकावून बघितल्यानंतर त्या वारकऱ्याने त्या कुंभार बाबाने या मारवाड्याकडे वरती बघितलं आणि मारवाड्यांना जेव्हा वरती बघितलं तेव्हा त्या मारवाड्याने वारकऱ्याचा काय बघितला? गंध बघितला. हातामध्ये सोहळं घेतलं आणि महाराज तो पळत सुटला. मी पाहिलं. आता काय पाहिलं होतं? गंध पाहिला होता. पण वारकऱ्याला कुंभार बाबाला वाटलं याने धनाने भरलेला हंडा पाहिला. घाई घाई त्या धनाने भरलेल्या हंड्यावर माती लोटली. पुढं मारवाडी बाबा पळतात आणि पाठी मागून हे कुंभार बाबा पळतात. शेठजी थांबा, कुणाला सांगू नका, आपण अर्ध वाटून घेऊ. महाराज शेठजीच्या कानावर हे शब्द पडल्यानंतर शेठजी जागेवर उभे राहिले. मी काय पाहिलं आणि वारकऱ्याने काय पाहिलं सांगताय मला? मारवाडी बाबा त्या ठिकाणी महाराज जागचे जागी उभे राहिले. वारकरी बाबाने सांगितलं महाराज तुम्ही जो मोहराने भरलेला धनाचा हंडा पाहिला तो आपण दोघं अर्ध वाटून घेऊ, पण कुणाला सांगू नका. मला सांगायचं आहे ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम आहे. एका वारकऱ्याचा गंध बघितल्यानंतर या संसारामधला या व्यवहारामधलं अर्ध धन त्याला मिळतंय महाराज. तर कपाळाला गंध लावल्यानंतर परमार्थ रूपी महाधनाची प्राप्ती होईल. आणि म्हणून कपाळाला गंध लावावा, जीवनामध्ये नित्यनेम असावा. आणि नित्यनेम होता अंबरीश राजाचा द्वादशीचं पारणं करायचं. द्वादशीच्या दिवशी निर्जला एकादशी धरायची. नवमीच्या दिवशी दशमीच्या दिवशी एक वेळेचं जेवण, एकादशीचं निर्जलाचं व्रत आणि दुसऱ्या दिवशी दिवस उगवण्याच्या अगोदर ते व्रताचं पारणं करायचं. हा नित्यनेम त्या ठिकाणी अंबरीश राजाचा होता आणि तो नित्यनेम पूर्ण त्याने केला. म्हणून भगवंत प्रसन्न होऊन 10 वेळेस जन्म येण्याचा आश्वासन अंबरीश राजाला दिलंय महाराज. मग तो भक्ता करता येतो आणि भक्ता करता येऊन भक्ताचं मागे पुढे राहून सांभाळ करतो तृतीय चरणा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, 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 पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत.
पूर्वावी वासना पर्य देह भाव पूर्वावी वासना पर्य देह भाव पूर्वावी वासना पर्य देह भाव पूर्वावी वासना ये देह भाव पुरावी वासना पण ये देह भाव पुरवावी वासना पण ये देह भाव पूर्वावी वासना पण ये देह भाव पूर्वावी वासना वासना पडिये देह भाव पुरावी वासना मागे पुढे उभा राहे सांभाळीत अलिया आघात निवरवया परमात्मा माग पुढे राहून त्याचा सांभाळ करतो कुणाचा जो देवावर प्रेम करतो जो देवावर भाव ठेवतो जो देवावर विश्वास ठेवतो आणि जीवनामध्ये महाराज परमार्थ जो करतो पांडुरंग परमात्मा त्याचा मागा पुढा सांभाळ करतो मग अर्जुनाच्या पाठीमागे अर्जुनाच्या पुढे आणि द्रौपदीच्या पाठीमागे राहून भगवंताने महाराज पांडवांचा सांभाळ केला आलेल्या संकटाशी सामना भगवंताने स्वतः केला निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडून दे पायको पाठीसी घातला अपान पुढा राहिला आणि भगवान परमात्मा महाराज त्याचं रक्षण करतो कुणाचं केलं महाराज संत सावता महाराजांचं रक्षण परमात्म्याने केलं चोखोबरांचं रक्षण केलं महाराज नरहरी सोनाराचं केलं नरसिंह मेहत्याचं केलं महाराज कबीर महाराजांचं केलं जन्याबाई मीराबाई सकुबाईचं केलंय मग जो भगवंताचं रक्षण भगवंताचं भजन जो करतो त्याचं तो देव रक्षण करतो महाराज नोवे नोवे या संतांना तो काम करू लागतो न सांगता सर्व कामे करे मग सज्जन कसयास विकू लागे मास माळ्या सावत्यास कुरपू लागे सज्जन कसायला मांस विकू लागतो आणि माळ्या सावत्याला खुरपू लागतो महाराज मग सज्जन कसायला मांस विकू लागतो आणि माळ्या सावत्याला खुरपू लागतो महाराज मग कसायला देवाने मांस विकू लागावं पण महाराज तो कसाई होता पण सज्जन झोपले नाही तुम्ही कसाई होता पण बोला ना कसाई होता पण काय होता सज्जन होता आपण कसाई नाही पण सज्जन नाही तुम्ही आपण कसाई नाही पण सज्जनही नाही महाराज आपण सज्जनही नाही ना आपण दुर्जनही नाही आपण मधले पंढरीच्या वारीला जातो झाला सज्जन गळ्यामध्ये माळ घालतो झाला सज्जन अखंड हरिणाम सप्ताहाला जातो झाला सज्जन गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहाला 7 दिवस राहतो टाळ वाजवतो प्रहार्यात उभा राहतो भजन करतो काल्याचं कीर्तन झाल्यानंतर लाही प्रसाद घेतो घराकडे निघतो आणि घरी आल्यानंतर 8 दिवसापासून गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहाला गेला सज्जन झाला गावामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये जेव्हा येतो आणि छाती टोकून सांगतो या पठ्ठ्याला 150 एकर जमीन आहे किती एकर 150 एकर जमीन आहे आणि सप्त्याहून आल्यानंतर सांगतो 8 दिवसापासून शेतात गेलो नाही आणि सप्त्याहून आल्यानंतर खुरप घेतो कुठं जातो माहिती तो बांधावर जातो बांधावर मग 150 एकरची जमीन कुठे गेली पठ्ठ्याला 150 एकर जमीन आहे मग त्याला खुरपायला 150 एकर पुरत नाही तो बांधावर जातो सप्ताला जातो सज्जन झाला आणि खुरप घेऊन बांधावर जातो दुर्जन झाला महाराज आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जनही नाही म्हणून देव आपल्याकडे नाही तो सज्जन आहे कसाई आहे पण सज्जन आहे म्हणून सज्जन कसयास विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे सावतोबाला तो खुरपू लागतो महाराज मग सावतोबाला ज्याने खुरपू लागावं जन्याबाईला गोऱ्या वेचू लागाव्या मीराबाई करता मीराबाई करता विष प्यावं सकुबाईसाठी देव सकू होतो नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचावं नामदेव महाराजांच्या हाताने जेवावं नरहरी सोनाराला त्या ठिकाणी घडे पुंकू लागावे गोरोबा काकाला मडके घडू लागावे तुकोबरांच्या मिरच्या विकू लागाव्या तुकोबरांच्या धर्मपत्नीच्या पायातला काटा देवाने काढावा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कावाडीने पाणी भरावं संत चोखोबांच्या घरी महाराज धर्मपत्नीचं बाळ वैनी उघडा दार कमारी वैनी उघडा दार कमारी वैनी उघडदार हक्का मारी वैनी उघडदार हक्का मारी
त्या धर्मपत्नीचं बाळतपण देवाने करावं. चोखोबाई ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेलं नाहीये. चोखोबराय शूद्र कुळामध्ये जन्माला आलेले चोखोबराय. मग त्या चोखोबरांच्या धर्मपत्नीचं बाळतपण देवाने करावं. अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर बाळतपण करण्याकरता महाराज चोखोबाईची बहीण होतो. हे चोखोबरांचं प्रेम आहे. ही चोखोबरांची असणारी अंतकरणामध्ये देवाविषयीची श्रद्धा आहे. जर देवावर प्रेम कराल तर देव सुद्धा महाराज यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जो मला जसा बसतो मी त्याला तसा बसतो. यो यो याम यम तनो भक्ता श्रद्धा यार्चुतुमिच्छति. जशी श्रद्धा असेल त्या श्रद्धेनुसार देव येतो महाराज. मग चोखोबरायांचंही तेवढं देवावर प्रेम होतं महाराज. चोखोबरायचं प्रेम देवावर होतं. जेवढं चोखोबरायचं प्रेम देवावर होतं तेवढं देवाचं देखील चोखोबरावर प्रेम होतं. आणि त्या प्रेमाच्या खातर देव चोखोबरांच्या धर्मपत्नीचं बाळतपण करतो. मग चोखोबरायच्या प्रेमाचं वर्णन, चोखोबरायचं किती प्रेम होतं. मंगळवेढ्याला वाड्याचं काम चालू असताना चोखोबराच्या अंगावर भिंत कोसळली आणि चोखोबरांचा मृत्यू झाला भिंतीखाली. पांडुरंग परमात्म्याचा उदास चेहरा नामदेव महाराजांनी पहिला सांगितलं, देवा गेल्या 3-4 महिन्यापासून तुमच्याकडे बघतोय, तुमचा चेहरा उदास का झाला. तेव्हा देवाने सांगितलं, नामा माझ्या उदासीचं कारण आहे माझा चोखोबा. माझ्या चोखोबाला माझ्या महाद्वारामध्ये समाधी द्यायची होती, परंतु अकाली मृत्यू झाला. वाड्याचं बांधकाम चालू असताना अंगावर भिंत कोसळली, मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चोखोबरांचा मृत्यू झाला. जर माझी उदासीनता दूर करायची असेल तर माझ्या चोखोबरांच्या हस्ती मला या ठिकाणी घेऊन ये. नामदेव महाराज मंगळवेढ्याला गेले. देवाला सांगितलं, देवा वाड्याचं बांधकाम चालू असताना अनेक मजुरांचा मृत्यू झालेला आहे, अनेकांच्या हस्ती तिथे आहे, मग चोखोबरांच्या हस्ती ओळखायच्या कशा. तेव्हा देवाने सांगितलं, नामा ज्या हस्तीमधून विठ्ठल शब्द येतो ना त्या हस्ती माझ्या चोखोबाच्या. नामदेव महाराज मंगळवेढ्याला गेले. मातीचा ढिगारा बाजूला गेला. नामदेव महाराजांच्या दृष्टीमध्ये हस्ती बघितल्या आणि नामदेव महाराजांनी हस्ती उचलल्या, कानाला लावल्या. महाराज चोखोबरांच्या हस्तीमधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतो. ज्या हस्तीतून विठ्ठल शब्द येतो ती हस्ती एकत्रित केल्या आणि पांडुरंगाच्या हातामध्ये दिल्या. महाराज पांडुरंगाने तो हस्तीचा कलश स्वतःच्या माथ्याला लावला. हा वारकरी संप्रदाय आम्हाला 750 पूर्वी अस्पृश्यता जी नष्ट केली ती वारकरी संप्रदायाने पहिल्यांदा. जर आपल्याला वारकरी संप्रदायाचा कोणीतरी एक जनक आहे असं सांगत असाल तर या वारकरी संप्रदायाचा अस्पृश्यतेचा जनक वारकरी संप्रदाय पहिल्यांदा आहे. महाराज या वारकरी संप्रदायामध्ये चोखोबरायांच्या असणाऱ्या हस्तीचा कलश पांडुरंगाने डोक्यावर घेतलाय आणि त्या चोखोबराची समाधी महाद्वारामध्ये दिली गेली. महाराज ज्या असणाऱ्या पोचल झाला म्हणून मागे पुढे उभा राहे सांभाळिता लियागादा निवाराव्या. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पावे पुराणे विचारोने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर बाबा ज्ञानराज माऊली तुकाराम. हो 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 झालेली सेवा